हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असाल. आम्ही आज आमच्या पिऊच्या फ्रेंडकडे आलो आहे. बघा पिऊचा फ्रेंड आणि दोघं खेळत आहेत. आजच्या ब्लॉगची सुरुवात त्यांच्या घरातून आहे. तर बघा कसा खाली वाकून बघल त्याला. बाळ कोणती बरं पिवा काय खाली गेली राहणार आता तिथे. बाळ बघ कसं बघते. खाली वापरून पिऊया गाडीला खूप घाबरते. चालू करायला लावती आणि त्याला सोप्या खाली बसून देते. तर बघा कसा खाली वाकून बघतोय त्याला. पिऊ त्याच्याकडे देतच नाही, त्याचीच गाडी असून दोघं खूप भांडणं करतात. हे बाळ आल्यापासून पण पिऊला खेळायला एक फ्रेंड झालाय आता. तिला लगेच आठवण येते, झोपेतून उठली का चल म्हणते बाळाकडे. आणि तो पण तिला असं एवढं याच्यासारखं नाही करीत, पण पिऊच त्याला मारते. तिच्यापेक्षा मोठी पिऊ. हा आताशी 1 वर्षाचा झालाय. काय करतो दादा? बघा कसा खेळतोय त्या गाडीला. बाळ काय पळून द्याय ना पिवा त्याला. पिवा तू खेळ ना. भाऊच्या लग्नाची डेट पण सांगायची होती तुम्हाला. तर भाऊच्या लग्नाची डेट फिक्स नाही झाली अशी, पण चालू आहे 12 तारीख धरायची म्हणून मेमध्ये. कारण माझे जे गावाकडचे म्हणजे मुंबईचे चुलते असतात, माझे मोठे चुलते मुंबईला राहतात. तर त्यांना काय 10 तारखेच्या अगोदर सुट्टी नाही आहे वाटतं. टीचर आहेत ते तिकडे. तर ते म्हटले वाटतं पप्पांना की 10 मेच्या नंतरच तारीख धरा लग्नाची म्हणून. मग आता बघूया काय होतंय ते. आणि पिऊचे जे आजोबा आहेत म्हणजे माझे सासरे, ते पण जाणार आहेत 12 ते 26 तारखेच्या दरम्यान. त्यांना जम्मू काश्मीरला जाणार आहे ते फिरायला. तर बघू आता काय होतंय ते. प्रत्येक माणसाचं विचार केला तर मग आता कशी काय डेट फिक्स होणार. आणि पिऊ दीदीला आता झोपेतून उठल्यावर आंघोळ वगैरे घालायची. पिऊला आता फ्रेंड झालाय तर पिऊ एवढी खुश आहे म्हणजे असं कधी पण तिकडे जाते. घराच्या म्हणजे बाहेर जरी गेले मी कचरा टाकायला तर लगेच म्हणते बाळाकडं चल, मावशीकडं चल. आणि ते बाळ पण येतं आमच्या घरी. आता दोघं पण झोपलेत. आणि रोज संध्याकाळी आम्ही फिरायला जातो त्यांना दोघांना घेऊन. पिऊपेक्षा छोटा आहे तो. आजच्या ब्लॉगमध्ये दाखवाल तुम्हाला त्याचा मी व्हिडिओ काढला आहे आज सकाळी. त्यांच्यामध्ये आमचा पण दिवस जातो. मग एकटी पिऊ राहायची तर तिला पण बोर होऊन जायचं एकटीला खेळायला. आता झालं आहे छोटं बाळ आमच्या शेजारीच आले ते राहायला. आणि त्या बाळाची मम्मी पण माझ्यासारखीच आहे. आणि आपल्यासारखं वारकं असलं तर मग एवढं असं बोलायला पण असं काही वाटत नाही. आता थोडं आज मी खीर बनवणार आहे संध्याकाळी. खीर आणि शेवया. पिऊच्या पप्पांनी बाहेर गेले होते पिऊला घेऊन, तर त्यांना वाटलं साध्या शेवया आहेत बनवायच्या खायच्या म्हणजे, पण ते खिरीच्या शेवया आहेत वाटतं. आज खीर बनवणार आहे शेवया. तर आमच्या इकडे शिवजयंती पण खूप छान सेलिब्रेट केली इथे सोसायटीमध्ये. लहान मुलांचे डान्स होते 9-10 आणि भाषण पण होते 1-2. आणि नंतर जेवायला पण होतं. पण मी काही व्हिडिओ एवढं शूट नाही करू शकले कारण पिऊ आता संध्याकाळचं होतं ते सगळा कार्यक्रम आणि पिऊ काय राहतच नव्हती. असं गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती अशी खूप त्रास देते. तिच्या पप्पांकडे गेली की म्हणायची तुझ्याकडं मम्माकडे जायचं, आणि माझ्याकडे आली की म्हणायचं पप्पांकडे जायचं. त्याच्यातच सगळा गोंधळ झाला आणि त्याच्यामुळे काय व्हिडिओ शूट नाही करू शकले मी. तसं एक व्हिडिओ आहे तो दाखवल मी.
आणि आता थोड्या वेळात पिऊ उठल. त्याच्या अगोदर मला थोडेसे सकाळचे भांडे घासायचे जेवणाचे, आणि मग जेवण झाल्यानंतर तिला आंघोळ वगैरे घालते भांडे झाल्यानंतर. तर पिऊचे पप्पा आलेत आता ड्युटीवरून आणि आम्हाला जायचंय फिरायला. है ना पिऊ? बाळासोबत जायचं ना. बूम कोण आलंय? पप्पा आले. येत नाही? तिला पकडायला या ना. कुठे जायचं? बूम जायचं ना. या ना तिला पकडायला. तिचं चाललंय पप्पा पप्पा. जाय तू, जाय पप्पा. गे रे, आवाज दे पप्पाला. पप्पा येत नाही? या ना म्हणा पप्पा. जायचं का बूम? बूम जायचं? चल चला आपण बाळ. आले आता गार्डन मध्ये. मीच पडायची त्यांच्या नादात. पिऊ तू तिथं थांब ना बाळाजवळ. बाळाजवळ जाऊन पळ ना. बाळाजवळ जा. इथं जा बाळाजवळ. हो हा बाळ काय खाते ग? हे बघ बाळ पण खाते आईस्क्रीम. तू पण खाऊन घे. नाही सगळी सांडायला लागली पिवा. हे बघा पिऊ कशी आईस्क्रीम खाते. मग 1 मिनिट द्यावं तिच्या हातात. खाय ही खाई. ही सांडायला लागली तुझी. अहो सगळी सांड राहिली ना. खायची नाही ती, फक्त हातात धरायची. ते बघ बाळ. बाळ पिऊचा नवीन फ्रेंड आहे बर का. है ना पिऊ? दादा आहे ना. कोण आहे? दादाची खाती का? ही खाय ना. दादाला देती ती. एक दे दादाला. बाळाला दे एक. हुशार बाळ आहे ना तू. दे बर बाळाला. हे दे बाळाला आता. व्हेरी गुड. धर बाळा तुला. ये द्या त्याच्या हातात. द्या ना. खाऊ द्या जसं काही. तसं ते खालचं काढून टाका कागद. सगळा काढा तो. हा बाळ बघ का. बाळ पण खाईन बरं का तुझ्यासारखं आता पिवा. तू शिकव बरं का बाळाला कसं खायचं. बाळाला शिकवते. दिसतंय ना. फ्लॅश आहे ना माझ्याला. पिऊ इथे ये. इथे ये बाळासोबत खायला. पिऊ कशाची येते. ये कशी लागते पिऊ? छान आहे. वा वा वा. हाताला हात लाव. हाताला कशाला नका. ती उग त्याचा वडील. एक तर चाललंय त्याचा हळूहळू. तोंड कस तरी करू करू का चाललंय खायचं का. वा 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 वा. डिंगडिंग टिकडिंग डिंगडिंग टिकडिंग डिंग. नाचू नका नाचू नका पडताना. हा माऊ. माऊ काय करते? नम. पिऊ काय करते? का खाते पिऊ? आईस्क्रीम. बाळ पण खाते. पिऊ पण खाते. मम्मी पण खाते. माऊ पण खाते. आम्ही नाही खात. आम्हाला दिलेच नाही कोणी. आम्ही बघतोय. अर दिली फेकून. दीदी दादा कुठे आहे? हा दादा आहे ना. दादा काय खातो? जिम. आपण किंवा कुठं बसली तू? जिजोर बसली का?
पिऊने बघा आता एक तिच्या मामासारखा एक मुलगा आहे, त्याला बघितलंय तर त्याला मामा म्हणते आणि लाजते आता. चलो बाय, आता आम्ही चाललो घरी.